इथं महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सुमारे 2-2.5 मेगावॅटचा प्रकल्प आपण त्यावेळेस मंजूर केला होता. त्याचं भूमिपूजन तत्कालीन अर्थमंत्री महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं. महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रोजेक्टचं काम अत्यंत जोरात वेगाने चालू होतं. दुर्दैवानं 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार पडल्यावर या सर्व कामाला गती मंदावली, कामच थांबून गेलं. वांबोरी, आरडगाव, सुदैवानं फक्त बाभुळगावचा प्रकल्प सरकार जाता जाता कार्यान्वित झाला. पण उरलेले प्रकल्प मात्र नवीन आलेल्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकले नाहीत. शेवटी कसं बसं निवडणुकीच्या आधी एक 5-6 महिने काम पुन्हा चालू झालं आणि आता वांबोरीचा आणि आरडगावचा प्रकल्प हा जवळपास पूर्ण झाला. आज सकाळी मी वांबोरीत लोकांची चर्चा करत असताना असं निदर्शनास आलं की वांबोरीचा प्रकल्प हा सोलर जो प्रकल्प आहे तिथला हा पूर्ण होऊन देखील तिथल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज ही काय चालू मिळत नव्हती. आणि म्हणून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी तात्काळ संपर्क केला आणि उद्या सकाळी KSB चौकामध्ये रास्ता रोकोचा इशारा दिला. त्यानंतर तातडीनं आज दुपारी 1 वाजता हा प्रकल्प कार्यान्वित त्यांनी केला आणि तिथल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज ही चालू झालेली आहे. वांबोरीचा प्रकल्प हा तुलनेने थोडा छोटा असल्या कारणानं साधारणपणे एक 56 ट्रान्सफॉर्मर म्हणजे 2 फीडर जवळपास त्याच्यातले म्हणजे गावामध्ये जे देहरे रोड, शिंगवे रोड आणि नगर रोड परिसरातला जो भाग आहे या शेतकऱ्यांना आज दुपारी साधारणपणे 1-1.5 वाजल्यापासूनच दिवसा वीज मिळायला चालू झालेली आहे. या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 700-800 शेतकरी असतील लाभार्थी. या सर्व शेतकऱ्यांना आता इथून पुढे रात्रीचं शेतामध्ये पाणी द्यायला जायची गरज नाही. सकाळी 9 ते साधारणपणे संध्याकाळी 4 किंवा अशा वेळेपत्रकामध्ये त्यांना अखंडित वीज पुरवठा आणि तोही दिवसा चांगल्या दाबानं वीज पुरवठा होणार आहे. आणि म्हणून अत्यंत मोठी सोय या भागातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून 2019 साली मला जी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली त्या सत्तेचा उपयोग आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांकरता करण्याकरता हे असे खूप सारे प्रोजेक्ट्स आपण त्यावेळेस मतदारसंघामध्ये आणले. मला आनंद होतोय की वांबोरीचा प्रोजेक्ट आजपासून चालू झाला. तिथल्या शेतकऱ्यांना आता अत्यंत म्हणजे चांगल्या दाबाची अखंडित आणि विशेषतः या बिबट्यांच्या सुळसुळाट असलेल्या भागामध्ये दिवसा वीज त्यांना मिळणार आहे. रात्रीचं शेतात पाणी द्यायला जाण्याचं दुःस्वप्न त्यांचं बंद होणार आहे असं एक कुठेतरी मनाला निश्चितपणे समाधान त्या ठिकाणी वाटतंय. परंतु मात्र बाभुळगावचा प्रकल्प देखील चालू झाला पण शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता मला विधानसभेमध्ये आवाज उठवावा लागला होता. आता ही प्रकल्प कार्यान्वित झाला पण शेवटी रास्ता रोकोची हाक द्यावी लागली तेव्हा कुठं दिवसा वीज मिळाली. आता आरडगावचा देखील प्रकल्प शासनानं तात्काळ लवकर त्या ठिकाणी जवळपास त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. तो वांबोरीच्या प्रकल्पापेक्षा दुप्पट मोठा आहे, जवळपास 5 मेगावॉट आहे. म्हणजे पूर्ण आरडगाव आणि आजूची काही गावं त्याच्यामध्ये बसू शकतील अशी परिस्थिती आहे. तर तो जरी लवकर कार्यान्वित झाला तर तिथे देखील आंदोलन करण्याचा इशारा आपल्या माध्यमातून मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देत आहे. पण मात्र सत्तेच्या काळात झालेली ही कामं आज त्याची फळं त्या ठिकाणी लोकांना चाखायला मिळतात याचा कुठेतरी एक मनाला निश्चितपणे एक समाधान आहे, आनंद आहे.